दाखवा हत्तीच्या फुलं. एक मिनिट दादा. हे बघा, ही सरकारी मोजणीचा पॉइंट आहे, राक्षींनी लावलेला. इकडं या साईडला राक्षी इथं या साईडला राक्षी आहे, आणि इकडे इथं माझं क्षेत्र आहे. बर. तर हे कंपाऊंड या हद्दीपासून आतमध्ये केलेलं आहे. आपण मागं पण जाऊ. हे सोडलेलं आहे. किती 1.5 का 2 फूट जागा सोडली का? कुठं 1.5 फूट आहे, कुठं 2 फूट आहे, कुठं 2.5 फूट आहे. हे बघा, ही पट्टी जी आहे ना, ती त्यांची जी आत्ता जी सरकारी मोजणी झालती का, ती पक्की यांची. इथून आपण सोडलेलं आहे. ओके. कुठं 1.5 फूट आहे, 2 फूट आहे. हे बघा, इथं 1 फूट आहे. ही यांची मार्किंग आहे, आपलं कंपाऊंड. ऐका ना समजबाई, हा, आता ही मोजणी अधिकाऱ्यांनी दाखवलेली खून, त्याच्या आतमध्ये इकडे राक्षी राक्षी त्यांचा 64 गट नंबर ना, हो, आणि इकडे माझं आहे 65 70. 70. अच्छा अच्छा, म्हणजे इकडे राक्षी आणि इकडे इनामदार. अतिक्रमण कुठंच नाहीये. या मागे जरा जास्त आहे, थोडं क्रॉस करून या. डिस्टन्स आहे. नाही, असू दे. थोडं क्रॉस करा. ऐका ना इनामदार साहेब, तिथं मोठं एक मिनिट या ना इथं. ही लाईन कसली आहे? ही 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 दिसते, ही पक्की मारली ही. त्याच्यावरती आपण नको बोलू. आता आपण सरकारी मोजणी आणि कंपाऊंड तुमच्या हद्दी फक्त. आपण कंपाऊंड आणि मोजणीवरती बोलूया. बर. एक मिनिट. हे जवळपास 1.5 फुटाच्या आसपास आतमध्ये केलेलं आपण. बरं आता ठीक आहे इनामदार साहेब, दिसतंय. मागं मोठा फरक आहे. तो कोपरा महत्वाचा आहे. कोपरा महत्वाचा आहे. आले ना तर ते एकदा थोडं पाऊस करावा. नाही चालू राहू दे. हे साधारणतः 2.5 फुटाच्या आतमध्ये आपण कंपाऊंड केलेलं. बर. मागं अजून जास्त आहे. आता जी ही राक्षींनी जी मोजणी केलेली आहे, आता खुणा दाखवत हे तुम्हाला मान्य आहे? नाही, त्याच्यावर माझं तक्रार आहे. ते सिटी सर्वेवाले सॉल्व्ह करून देतील. बर ठीक. यांची तक्रार नाही, अजून 7 शेतकऱ्यांनी तिथं अर्ज दिलेले आहेत. नाही तुम्ही आता हद्दी दाखवताय म्हणून विचारलं, तुम्हाला हे मान्य आहे का? नाही ना, आपण ते तक्रार अर्ज दिलेलं ते सिटी सर्वेचं काम आहे. आपण त्याच्यावर जास्त बोलणे ठीक नाही. म्हणजे आजची जी परिस्थिती, यांनी जो मांडव घालून बसलेले आहे, हो हो. बाबा या समद इनामदारने अतिक्रमण केलंय, तर जागेवरती परिस्थिती नाहीये. बर. मग समजबाई, हा जो रस्ता आहे, हा रस्ता नाहीये साहेब. हे म्युच्युअल मध्ये बांधावरून जे लोक जातात ना, ते दोन्ही शेतकऱ्यांच्या म्युच्युअल मधला हा बांध आहे. बरं आता मग राक्षींनी बी तुम्ही जसं केलं तसंच जर केल्याच्या नंतर वर लोकांनी जायचं कुठून? तो हे तहसीलदार साहेब ठरवतील. ते एनेर गावचा सरपंच नाही ठरवणार, त्याला अधिकार नाही. ओके. इथपर्यंत आम्ही कंपाऊंड केलं आणि स्वतःहून इथून मागं काम थांबवलंय. का थांबवलं आपण ते म्हणजे? याच्यासाठी थांबवलंय, तर इथं व्हेरिएशन जास्त आहे, ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. त्याच्यासाठी आम्ही स्वतःहून हे काम थांबवलंय. आम्हाला ते पटत नाही स्वतःला, म्हणून आम्ही एवढं काम थांबवलंय. सिटी सर्वे जेव्हा फायनल मार्किंग देईल त्यावेळेस हे राहिलेलं 50 फुटाचं काम करणार. आता ट्रॅक्टर जाऊ शकतो. आता दाखवा. नाही हे नाही, मी इलेक्शन काय कधी म्हणतो, काढलं आपण हे ऐका कधी ना. काढलं इथं, हो, हो. तर मग ट्रॅक्टर बी जाणार नाही आणि मोटरसायकल बी जाणार नाही नाही, पण आता तुम्ही कट टू कट समजा 1-1.5 फूट जर बांधकाम केलंय, मग ते राक्षींनी पण तसंच करील, तो पण रस्ता बंद करेल. तो पण माझ्या शेतातून का रस्ता द्यायचा? साहेबा, तो तहसीलदार साहेबांचा विषय येतो. ओके ते जे आदेश देतील ते सगळ्यांना मान्य राहणार. ओके. आता हा मोजणीचा काम आहे, सरकारी मोजणीचा. इथून दाखवा साहेब. इथून दाखवा. इथून दाखवा, मागून दाखवा. एक मिनिट. हा, इकडे घ्या तुम्ही. हां
इथून ही सगळी मोजणी त्यांनी नागमोडी केलेली आहे, असं आम्हाला प्रायमरी आता वाटतंय. इथून आमचा दिसलं claim नाही इथून सरळ नकाशामध्ये सरळ आहे का? हा सरळ आहे सरळ. त्याची फाळणीची कॉपी मी तुम्हाला देतो. तुम्ही पण घरी आता याला टाका. हा आतमध्ये आला इकडं. हा बराच हे सगळेच पॉईंट असे आतमध्ये नागमोडी झालेले. तर आपल्याला ते थोडंसं नजरेला चुकीचं वाटलं म्हणून आपण तक्रार अर्ज दिलाय का बाबा जी योग्य लाईन असेल आम्हाला कोऑपरेट करा आणि जागेवरती ती लाईन व्यवस्थित करून द्या. खरा मुद्दा इथे आहे जास्त. खरा मुद्दा सगळाच आहे. हा पण जास्तीत जास्त हो जास्त इथं आहे, जास्त इथं आहे. इथं तिरक दिसतंय ना. हो हो. मला सांगा. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा स्वतःहून काम थांबवलंय. ओके, हे क्षेत्र कोणाचं आहे आता आपण तुम्ही जिथं हे क्षेत्र हे दिलीप कुंडलिक ढोले आणि त्यांचे भाऊबंद आहेत. काय त्यांचं क्षेत्र आहे. मग त्यांच्या क्षेत्रामध्ये थोडं तुम्ही इकडे आलात असं दिसतंय आता. नाही नाही नाही, त्यांना अडचण नाहीये. आपली ही लाईन आहे. ही लाईन दाखव. ही लाईन नाहीये साहेब आपली. आपली आपली ही लाईन. हो, पण तू या मोजणीवाल्याने इथे नंबर दाखवला ना. नाही आपण नाही हे आपण मोजणीसाठी त्यांचा पॉईंट तो आहे. त्यांचं पण तो आहे. हे फक्त दिसण्यासाठी का वाकडे किती आहे हा, हा, temporary हा, आहे. हा, हा. तो फायनल आहे. जे बारके आहेत ना ते फायनल आहे. हे इथं पण एक बारका आहे. पण तुमचं इकडून खाली क्षेत्र. इथून खाली आहे का हे पोल रावलेलं. या शेतकऱ्याची अडचण काही नाहीये, त्या शेतकऱ्याची नाहीये, त्याच्या पुढच्या म्हणजे कुठल्याच शेतकऱ्याची अडचण नाहीये. चतुर्सीमेला चारही साईडच्या शेतकऱ्यांची ना राक्षांची आहे ना कोणाची आहे. अडचण सरपंचाला आहे. वैयक्तिक राग आहे त्यांना का इथून तुमचा एक काही? एक्सप्रेस रोड न्यायचा आहे, याचा डबल लेनचा. ओके. त्यासाठी आमची पण तयारी आहे. त्यासाठी आम्ही 10 फूट गेले 4 दिवस सांगतोय. आमच्याकडून पण 10 फूट घ्या आणि चांगला रस्ता उद्या इथं. नाही कंपाऊंड साहेब एका दिवसात होत नाहीये. त्याला कमीत कमी 8 दिवस लागले कंपाऊंडला. ज्यावेळेस फळं लावावे लागले त्यावेळेस त्यांना जाग आली. त्यावेळेस त्याच्या अगोदर त्यांना फोन करून आहे ना समज साहेबांनी कित्येक वेळा बोलवलेत. ते फक्त 3 वेळा हजर झालेत. हे बघा साहेब, जर तहसीलदार साहेबांनी जर आपल्याला आदेश दिले 5 फूट सोडायला सांगितलं तर आपण 10 फूट सोडणार आहे. बर. कारण वरच्या शेतकऱ्यांना पानन रस्ता हवा आहे. बरेच शेतकरी वरती रस्ता मग करायचा असेल, आज ह्या रस्त्याला ट्रॅक्टर येऊ शकतो. जर त्यांचा इगो हर्ट होत असेल तर आपण 10 फूट जागा आज नाही म्हणत, आपण उपोषणाच्या नंतर नाही म्हणत. पोलीस पाटील जे आहे गावचे सत्यवान घोगरे हे पण येऊन गेले 2दा. त्यांना पण आपण सांगितलं का तुम्ही एक तोंडाचे फक्त वाफा नको, एक 500 रुपयाचा स्टॅम्प मागून घ्या आणि आमच्याकडून एक 10 फूट जागा लिहून घ्या. त्याच्या खाली 2 जामीनदार घ्या. बाकी ना सरपंच त्याला तयार आहे ना कोणी तयार आहे. मग आपण करायचं काय? आता तहसीलदार साहेबांचा मला फोन आला होता का बाबा एक रिक्वेस्ट आहे का 2 दिवस तुम्ही काम थांबवा. आपल्या शहरामध्ये जोरात शिवजयंतीचा महोत्सव साजरा होतो आहे. त्याच्यानंतर आपण बसून विषय सॉर्ट आउट करून घेऊ. इथं जो वाद आहे तो शेतकऱ्यांचा वाद नाही आहे. इथं जो वाद आहे तो सरपंचाचा वाद आहे. स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि लोकांवरती आरोप करायचे. बरेचसे विषय आहे गावामधले ते आपण काढू. एक समोर एक बिल्डिंग दाखवा, याचे पण एक बरेच विषय आहे. म्हणजे ती 4 मजली दिसते ती हा कुणाची ही? ते आपण काढू. आता नाव कोणाचं घ्यायचं नाही आपल्याला. नाही, तुम्ही हे आता शो करायला आपण ते सांगितलं. सेकंड याला घेऊ. बर, ठीक. म्हणजे लोक फक्त समद इनामदार करतो ते चुकीचं करतोय, बाकीचे लोक जे करतात ते चुकीचं करत नाही. सदर याची आपण बांधकामाची परमिशन विचारू, कम्प्लिशन विचारू. सदर बिल्डिंगचं जे ड्रेनेज जोडलेलं आहे ग्रामपंचायतीच्या ड्रेनेजला ते कुठल्या आधारे जोडलेलं आहे. जर एखाद्या बिल्डिंगला कम्प्लिशन नसेल तर तुम्ही ते कसं जोडलं. तिथं कम्प्लिशन नसताना MSCBचे मीटर कसं काय आले. कम्प्लिशन नसताना तिथं लिफ्ट PWDने कशी तुम्हाला सँक्शन केली. या सगळ्या अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. याचा आपण खुलासा करू सेकंड पार्टमध्ये. ओके. विषय कसा आहे, इन शॉर्ट शेतकऱ्यांना अडचण नाही आहे. जे चतुर्सीमेला शेतकरी आहे, अडचण सरपंच साहेबांना आहे. तर एक प्रश्न मला असा पडलेला आहे तर सदर सरपंच हे लोकनियुक्त आहे का सिलेक्टेड नियुक्त आहे, हा एक प्रश्न त्यांना साहेब तुम्ही विचारा. नाही काल त्यांनी एक धमकी पण दिली इथं. ते म्हणजे पोलीस प्रोटेक्शनमध्ये इथं आम्ही रोड करून दाखवू, JCP आणून आहे ना सगळं उखडून दाखवू आम्ही. मला असं वाटायला लागलं आपण उत्तर प्रदेशमध्ये राहतोय का महाराष्ट्रात राहतोय. बुलडोजर बाबा तिकडे आहे, आपण बुलडोजर बनण्याचा प्रयत्न करू नये. हा जो प्रश्न आहे त्यांना विचारा. काल त्यांनी जो अर्ज दिला तहसीलदार साहेबांना
ते एका शेतकऱ्याच्या नावाने दिलेलं आहे. संबंधित सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाकायला पाहिजे होतं. असा भेदभाव नाही करायला पाहिजे. बरोबर आहे का नाही? ठीक आहे. आणि आता त्यात मी तुम्हाला जो आहे तुमचं ना, सांग मी जो आहे अल्पभूधारक आहे, बरोबर आहे, आणि अल्पसंख्याक आहे. सदर गोष्टीची घटना मी अल्पसंख्याक आयोगाला काल कळवलं आहे का या पद्धतीने इथं कामकाज चालू आहे, तुम्ही याच्यामध्ये दखल घ्या. काल मी त्यांना ईमेल केला आहे वसीम बोरान साहेबांना आणि प्यारेलाल साहेबांना. ते पण येत्या 2-3 दिवसामध्ये जागेवरची स्थळपाहणी करतील. आणि शेवटचं असं म्हणायचं, शेतकऱ्यांची काय अडचण नाही आहे. दिलेल्या हद्दीच्या आतमध्ये 2 फूट कंपाऊंड केलेलं आहे, हे शेजारचा पण शेतकरी मानतोय. या सरपंचाचा जो मुजोरीपणा आहे तो मीडियानी आणि गाववाल्यांनी ते बघावं. ओके, अजून काय सांगायचं आहे? नाही, थँक्यू. थँक्यू.